हाय नमस्कार. तर चला झाला बघा आता स्वयंपाक. उन्हात आणतच केला बघा. कसलं ऊन तर चपकतंय नुसतं मरणाचं. तिकडून आग आणि इकडून वरणाचा उन्हाचा चटका. तरी मामाने आणून दिलं तर मास सकाळी मगाशी. आपलं नियोजन नव्हतं. नुसतं मी बेसन करणार होते आणि एखादी पोळी तीच करणार होते. मग जरा थोडंसं जाळ फक्त. पण ते त्यांनी काय माहिती त्यांनी आणून दिलं आणि चारच आणून दिलं बरं का. हो का लय होतं मोठं तीन मोठं लय मोठं वाटतं मोठं ते. हा चांगलं लागतं खायला. तर मोठा मग मासा किती असला चांगला खायला चव लागत नाही त्यात चव आहे त्यात चव. तर याला काय हळद काय सुद्धा टाकलं नाही बघा. तर मग मी मागच्या कॅमेऱ्यानं असं आपलं मासं तळत आहे का. याला तर हळद नाही काय नाही नुसतं पेस्त बेसन मीठ आणि थोडीशी चटणी टाकली आहे. काय चवीचा मासा काय माहिती आता चवीचं लागतं का कसा लागतं याचा. आपण भाजले तर भाजीला काहीच नव्हतं. बरं झालं तेवढं तरी आपलं. देव नाही वापरले याला उपाशी कुठं मरू देत आहे का नाही. कुठनं नाही कुठनं. तर आता बेसन आणलं होतं मी पावशेर. पण परत घेण्यात आलं की आज शनिवार आहे नको करायला बेसन. त्यामुळे 2 पोळ्याच केलं. तर जणांनी खाल्ली एक अर्धी आणि आता राहिली एक. रत्ताई आणा गेलं त्या जेवण त्यांच्या घरचं. बोला की काहीतरी पलटी मारतो काही पलटी मारायला लागलेत आहे का. तिथं आपल्याला चपार करावं लय त्रास होतो या मला उन्हात. हा कधी करतात तिकडलं तर नियोजन झालं तर नाही कॅन्सल करून नसलं कामाचं तर नियोजन तर बघू. हा बस करा आम्हाला उशीर होतो या. जेवण ती करून जावं म्हणलं परत कुठं मिळतंय कुठं नाही जेवायला होय. त्याच्यामुळे तर दादाला सोडून जायचं म्हणलं मला वेगळंच वाटतंय. पण आता नाही इलाज आहे जावं लागतंय. मी त्याला का चलो इजू का लाकडं का नका दुराला अजून कशात राहू द्या. तर बघा एवढं आता भांडी ती पडले 2-4 हे नेहला घरात आले ताई. आता हे 13 आपलं काल कुत्रानं खाल्लं दुष्काळ 13 माहिती. परत रात्री अजून आणलं बघा ताई आले काय. तर ताईचं काय आणलंय कोण तर बघा इथं आपलं असं झालंय. हो का हे का अहो तेल नाही झालं त्यात. तेल गळायला लागलं की मसाला लावतो पण ते एका साईडला करा की नितळल म्हणजे. तर रतायचं हे आहे वांग्याची भाजी भाकर आणली. आणि मी इथं आपलं बेसन पोळी चपात्या एवढे केले ते झालंय का असं जेव्हा किती आहे मग झाला का. बघा कपड्याचा राडा आमचा घरात आलीच नाही मी तर ठेवती जाता जाता. बघा आता बघा एखादं वाटताय घेतलं पोराला पण तर आता काय कपडे नाही ते पण जाऊ दे आता कशी आपली परिस्थिती असं. तर मला तर काय आईच्या इथल्या साड्या असते ते आणि त्या ह्यांनी एक दिल त्या काय होत आहे त्या माईनगरच्या ताईचं नाव ज्योतिताई आहे का नाही त्यांनी दिलेल्या. आणि ही आईनं घेतले होते राखी पौर्णिमेला भावानं. तर ह्याला पण झालं तर वर्ष होऊन गेलं 2 वर्ष झालं आता. ह्या राखी पौर्णिमेला 3रं वर्ष लागतंय आता. अजून ह्याला 2 महिने टाईम आहे राखी पौर्णिमेला. सारखी नीट बस. तर बघू आता कधी गाडी गावती कधी नाही. निघता निघता 12 वाजल्या. एक नंबर आहे. राहू दे पोरगं घरी म्हणलं तर ठेवलं नाही काय करायचं. अहो पाय गळू यायचं नाही तर का काय असं नुसतं बसलाय अवसर नाही तरी पण मी आली का हिंडायला. तुम्ही म्हणता ना हिंडायला यायला अवसर येतं. मी हिंडताना गेला कुठल्या गाडीत उभा राहत नाही. जागा नसली तर अशी खाली बसते. शेवटी महागडल्या शिटावर काय अजून महाग
असा जाम आहे का नाही चाक आहे चाक इकडं चाक आहे ते दोन्ही चाकाच्या मध्ये चाक ते गाडी थोडीशी झाली टर्न उडते ते. टना झोक्यात बसल्यावर तेव्हा ह्याला यायचं नव्हतं ह्याचं झालं हे मारत्यात कोण त्याला यायचं नव्हतं तर बळच आणलं. आता याची नाटकं चालू झाली ते जेवाय तर दे नाही तर मोबाईल तर दे काय ना रात्रीच्या बघू म्हणलं हाल हवा कशी आहे दाखवावी. अहो खाऊन आलाय का झोपायला लागली काल झोपलेल्या या टायमाला 3 दिवस झाले ह्या टायमाला झोपते तर 3 टाइम कुठं 3 दिवस झालं कुठं. तुम्हाला वाटत असेल मी काय वर बसली हा पण वर काय बसली वर नाही नाही पण एवढीच लेकरू आहे त्या बाईजवळ पण लेकरू आहे म्हणून सुद्धा कुणी जागा दिलाय. बघा आहे का बघा गेला तर काकाला बसले लेकरू वळातला कुणी जागा देत नाही म्हाताऱ्या माणसाला देत नाही गरोदर बाईला जागा कुणी देत नाही अपंगाला जागा देत नाही. मागायचं तर किती लागलं होतं लेकरू सुद्धा बसायला लेकराला सुद्धा जागा उभा राहायला देना ते बाबा. मी म्हणलं अहो थोडा पाय साईडला घे ना त्याला बसू द्या. म्हणलं इथं जागा आहे का 2च माणसाची. मी म्हणलं तिथं नाही शिटावर नाही बसवायचं याला खालीच बसवायचंय म्हणलं तर तुम्ही पाय जरा म्हणलं मी पाय कुठं ठेवू. मी म्हणलं ह्यांना जागा भेटल्यावर लय सुचतं या. बघा त्या बाबाने तर माझ्या 2 बांगड्या फोडल्या आहे का तिथं काच पण लावली शेवटी त्यात काच पण घुसली. आता मला बांगड्या भरावं लागतेल्या हाय काय हिंडायचं तरी सुखाचं तरी आहे का. मगाशी मी तिथनं जीवर मधनं आलोय टिंबुर्णीपर्यंत उभा राहू. ते पण असा इतका म्हातारा आडवा लिंगला का नाही बोलायचं खांबच नाही. आणि ते एका माणसाला तर पायाला जखम झाली ती अगदी म्हणला मामा तर माझं पाय कशाला तळवताय लागलं म्हणलं तुम्हाला कशाला अडचणीत बसवायला लागलं होतं. पाय म्हणला साईडला घे ते म्हणला साईडला घेतो म्हणला तुला का पाय महागासारखा ते म्हणला बघून तुडवायचा किंवा तर ती म्हणलं तुला पाय साईडला घ्यायला येत नाही का. त्या बाबाला आडवं तिडवं बोलला ती बाबा बी तुझ्या नवऱ्यावाने गरीब निघला ते म्हणलं ह्यात त्याच्या आहे म्हणला गप बसला तेच. म्हणजे अशी माणसं आहेत ते बघा समक्ष असं माणसं आहे ते. ज्यांना सरकारी गाडी परवडत नाही ना म्हणजे नाही का सहन होत नाही ना त्यांना स्पेशल गाडी करायचं सरकार सगळं दुस्ती करायची सुईरी जमवायचं. आला बाई टोल नाका गे मातीत गेलं. मग आता झालं इंदापूर आलं आता इंदापूर मधनं डायरेक्ट बारामती तिथनं अजून किती वाजता गाडी जायची. आता अजून म्हणजे आम्ही घरनं जीवरपासून जे बसलेलो आहे ते असंच आहे म्हणजे आताच बसलोय नाहीतर उभा राहूनच आलो तिथनं. आणि आता इथनं टिंबुर्णीतनं पण इंदापूरपर्यंत उभं राहूनच पण आता बसलोय म्हणाला इथं पाय गाठल्याच आहे ना. आता इंदापूर मधनं बारामती काय आता तिथनं पुढं काय लिहायला लागतंय काय माहित नाही. आणि तिथनं अजून कुठं हुडकायचं ते बी माहित नाही. आणि तिथनं काय अजून हुडकायचं ते बी माहित नाही. आता फोनला आता तसं बी लई जणांच्या कमेंट आले तर की आमच्या इकडे ये आमच्या इकडे ये असं जवळच्या जवळ आम्हाला बरं असं कसं की कॉन्टॅक्ट असल्या कुठं बी जायला येतं. आता त्यांनी कसा नंबर घेतला काय नाही काय आम्हाला काही माहिती नाही. त्यांना डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलं म्हणून चाललं तिकडं कॉन्टॅक्ट केलं मग असं कमेंटमध्ये नाही की सांगता येत हो ना त्यामुळं. तर बघू आता अजून पुढं काय होतंय काय नाही. तर निघालोय तर खरं आता ही टोल नाक्यात आलोय त्याच्यामुळं इथं अंधार घुडूक दिसतंय बघा सरडेवाडीचा टोल नाका सरडवाडीचा कसं काय चाललंय कसं नाही आहे का नाही. जाऊ दे आता करता करता परमेश्वर तिथनं पुढं बघू काय होतंय काय नाही. राहू नीट बस फटकल मांडून बसू नको दुसऱ्या माणसाला अडचण. तर चला बघू आता पुढच्या व्हिडिओमध्येच काय का नाही काय झोपेतनं उठल्यावर येत आहे आपल्या झालंय तसा अवतार आम्हाला जागाच नव्हती तर बसायला तर काय करता. घरी ती दारी आणि ती काय म्हणते सासरी ती माहेरी तसं काम झालंय आमचं. काय का पोरग मला कुठवर ढकलत आणलं त्याला हिथं बसवलं होतं हिथनं हितवर आलाय कटतोच पाय अजून. असं द्यावं नका व सौतीच्या लेकरावणी करू होता. एकतर त्याचा बाप सावतर काय ते त्याचा बाप नाही सावतर पण झालंच की तुमच्या सासूचा ते माझा नवरा सावतर आणि माझ्या सासूचा नवरा तुमचा सावतर तसं लेकराला पण माझ्या तसं करू टाका हो. तर एकामेकीचं आपलं काय झालं आता सासू मेली हा सावतरपणाचं सांगते गप्पी बाई कशाला भांडाचं तोंड काळ करते. तर चला आता काय चुकलं असलं तरी तेवढं माफ करा नाही का नाही. एक
शपथ जातो तोंडात नाही एकदा पण काय नाही रीतीनं आहे ते आहे